बसली की बरोबर. भाऊ चहा घे. घ्या मिस्त्री. वहिनी अहो कोराच्या केला का आज? दूध घालायला विसरलं. अगं बाया भाऊ द्या इकडं. राहू दे वहिनी, आज आम्ही कोराच्या पितो. काय मिस्त्री? होय होय वहिनी, राहू द्या आता. वहिनी साखर बी नाही टाकली. अरे देवा, साखर बी सरली वय. आणा इकडे भाऊ, दुसराच बनवून आणते. द्या इकडे. तुमचं चाल द्या. अहो वहिनी काय भाऊ? अहो, काय चाललंय तुमचं? ध्यान कुठे आहे तुमचं? भाऊ अहो तुमच्यापासून काय लपवायचंय? मला इरूची लय आठवण येते बघा. अहो या प्रचारात पोरग घरी नव्हतं आणि आता आमदार झालं या तर मुंबईला जाऊन बसलंय आणि त्याचा फोन बी लागना झालाय बघा. माझं त्याच्याशी बोलणं बी झालं नाही आणि समजा मला ठाव होतं तो राजकारणात गेला ना ही अशी ताटातूट होणार म्हणून मी त्याला राजकारणात पाठवित नव्हती. अहो वहिनी तो काय कायांचा गेला काय मुंबईला? अहो कधी ना कधी परत येणारच आहे की. तुम्ही उगाच काळजी करता बघा. अहो काळजी कशी करू नको. अहो काल धरणं पोराने एक सुधी फोन केला नाही. ही तर फक्त सुरुवात आहे व पुढं पुढं पोरग राजकारणात गेलं ना तर घरदारला इसरू नाही म्हणजे झालं. अहो वहिनी आपलं विरोध असं काय करलं असं तुम्हाला वाटतं का? अहो आमदार फुटू नये म्हणून पक्षाच्या माणसांनी त्यांना एका हातीला ठेवलंय आणि तिथून त्यांना कुठंच बाहेर संपर्क करता येत नाही म्हणून फोन केला नसेल. अहो समज कळते पण आईचं काळीज आहे माझं. मला हे काय सुधी ठाव नाही. मला फक्त माझा इरू माझ्या डोळ्यामोर पाहिजे. तुम्हाला सांगते भाऊ त्याला येऊ द्यास. त्याला कुठं सुधी पाठवणार नाही मी आता. आता विरोला मंत्रिपद मिळालं की तो इथं नाही राहणार. त्याला मुंबईला जावं लागल. ही कसं सांगू तुम्हाला वहिनी? ते सगळं ठीक आहे हो काकी, पण एवढं होऊन भीता शोनाला अजून घरातच ठेवले तुम्ही. दीपे, काट्यानं काटा काढायचं म्हटलं की काटा सोबतच ठेवायचा असतो. पण काकी तो काटा तुम्हालाच टोचतोय, त्याचं काय? सांगा की त्याचं काय? आता काटा हातात ठेवायचा म्हटल्यावर थोडं टोचणारच की, पण एकदा काही काम झालं ना की मग फेकूनच द्यायचं आहे. कळलं? अहो पण काकी दीपे, अगं कशाला एवढी काळजी करतेस? सगळं होणार. मी आहे ना. वा कांचनताई, निवांत गप्पा चालल्यात तुमच्या. इथं आमचं पैसे बुडाल्यात, त्यानं झोप उडली आहे आमची. तुम्ही निवडून याल, आम्हाला वेगवेगळ्या गोष्टीचे कॉन्ट्रॅक्ट द्याल म्हणून थोड्यासारखा पैसा ओतलाय तुमच्या प्रचारात आम्ही. तोच परत पाहिजे आम्हाला. कुठनं देऊ पैसा? हा, निवडून आले असते तर दिला असता. आता नाही मिळणार. कांचनताई, यो मास दुसरं कोणाला तरी दाखवा, आम्हाला नाही. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? बोला की. मम्मी, कोण आहे ती माणसं आणि तुला कदम देते ती? आम्ही पोचलोय तुझ्या आईला आतापर्यंत राजकारणात. ए, तोंड सांभाळून बोल. हो, काय चुकीचं बोलतोय तो? तुम्हीच आतापर्यंत आमच्याच पैशावर निवडणुका लढलात. ए, त्याची परतफेड केली मी. तुमच्या त्या बेकायदेशीर फायली मी क्लिअर केल्या होत्या. विसरलात का तुम्ही? आतापर्यंत तुम्ही आमच्याच पैशावर सगळी कामं केल्यात, पण आता कुठं काम होणार आहे तुमच्याकडनं? तुम्ही पैसा घेतलात, कामं काय केलीच नाहीत. आणि हारला की मनाला होता पैसा परत देऊ. आम्ही सांगत होतो विरूची हवा आहे, एवढा पैसा नका खर्च करू. तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स होता, पडलात ना. ए, लई वर तोंड करून बोलू नको. निवडणुकीत जरी पडले असले ना तरी आज बी सत्ता माझीच आहे इथं. ते दिवस गेलं कांचनताई, आता विसरा. आम्हाला आमचं पैसे पाहिजेत. ते जर मिळालं नाहीत ना
सगळ्या गावासमोर तुमच्या घराचा लिलाव मांडू. आधीच निवडणुकीत पडलाय तुम्ही, इज्जत गेली आहे तुमची. आता ती घालवायची का ठेवायची की तुमचं तुम्हीच ठरवा. 2 दिवसाची मुदत देतोय, आमचा पैसा आम्हाला मिळालाच पाहिजे. मम्मी आता ग अरे घ्या घ्या प्या. आज तुमच्यामुळं आमचं लय मोठं काम झालंय. अहो साहेब, खरं तर आभार तुमचं मानाय पाहिजे. तुम्ही डोळं उघडलं आमचं, नाहीतर आमचा सगळा पैसा पाण्यात गेला असता. अहो ती कांचनबाई देईल ना आपला पैसा. देणार देणार, ती पैसा नक्की देणार. तिला चांगलं माहितीये, जर आता तिची बदनामी झाली तर तिला ते लय महागात पडेल. त्यात तिची आता सीट गेली. आता जर पक्षाला कळलं की तिच्यामुळं पक्षाची बदनामी होती तर पक्षच तिची हकालपट्टी करेल आणि गावात इज्जत जाईल ती वेगळीच. अहो एवढा पैसा परत करणं काय खायचं काम नाही. आणि ती कुठून आणणार एवढा पैसा? तेच तर आम्हाला बघायचंय, कुठून आणणार एवढा पैसा. त्या कांचनबाईला अशी रस्त्यावर आलेली बघायची आम्हाला. आम्ही ऐकलंय त्या पिऊताईसने बी लय तारास देतात. देऊ पण आमची पोरगी बी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. वाघाची लेक आहे ती, आणि वाघाच्या लेकीला शिकार कशी करायची असते हे शिकवायची गरज नाहीये. त्या कांचनबाईचं आमची पोरगी जिरवणार का नाही बघा तुम्ही. अहो साहेब असं काय झालं आता की तुम्ही त्या कांचनबाईच्या मागे लागलाय? जिरवाय काय झालंय, त्या कांचनबाईनं एका अशा बाईला आसरा दिलाय जी आमच्याशी गद्दारी करून पळून गेली होती. आणि तुम्हाला माहितीये, आमच्याशी गद्दारी केलेली आम्हाला अजिबात खपत नाही. हा, त्या सोनाला आम्ही सोडणार नाही. अहो आजच तिचा गेम झाला असता, पण आमच्या पिऊमुळं वाचली ती. तुम्हाला सांगतो, नाही त्या दोघींना रस्त्यावर आणलं तर अंकुशराव पाटील नाव नाही लावणार. बघा 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 माझी काय अवस्था झाल्या बघा. तुमच्या नव्या आमदारानं काय केलंय बघा. मला पार रस्त्यावर आणले. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. नहीं चलेगी नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी. वीरू की दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी. वीरू की दादागिरी नहीं चलेगी. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. नहीं चलेगी नहीं चलेगी. वीरू की दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी. वीरू की दादागिरी नहीं चलेगी. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. नहीं चलेगी नहीं चलेगी. वीरू की दादागिरी नहीं चलेगी. राजवीर सूर्यवंशी. कांचन, का उगत 4 चौघात आपली सूर्यवंशी घराण्याची आबरू काढायला लागली? अगं वीरूला आमदार होऊन जरा 4 दिवस नाही झाले तर उगच त्याच्या अडचणीत भर टाकतेस वे. कांचन, ही घोषणाबाजी बंद करायला सांग. नाही चल इथनं, कुणी यायच्यात आपण निघूया. तुम्हाला वीरूच्या आबरूची पडले आणि माझ्या आबरूचं काय हो? मी हे उपोषण अजिबात मागं घेणार नाही. मी हे उपोषण तेव्हाच मागं घेणार जेव्हा या घरामध्ये मला माझा अधिकार परत मिळणार. या घरातली माणसं मला मदत करणार. म्हणजे तू माझं ऐकणार नाहीस तर? नाही, निघायचं बघायचं. राजवीर सूर्यवंशीचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशीचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशीचा. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. आपण काठींच्या आमरण उपोषणाची इथं पोहोचलेलो आहोत. तर इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. तर आपण पाहू शकता. अहो यांनी सकाळपासून काही खाल्लेलं नाही म्हणून याला चक्कर वाटतं.
आता काय चला चला यांना हॉस्पिटलला नेऊया चला चला ओ नाही नाही, हाय मी बरी आहे बरी आहे. अहो काकी साहेब, हे उपोषण कुणासाठी व कशासाठी करताय? का जनतेसाठी करताय? अहो जनतेसाठी नाही हो, म्हणजे जनतेसाठीच करते मी. असं कसं म्हणता? म्हणजे काय आहे, आमदार राजवीर सूर्यवंशींच्या घरातल्या एका प्रतिष्ठित झेडपी लेवलच्या व्यक्तीला त्यांच्याच घरात त्यांच्याच हक्कासाठी असं रस्त्यावर उतरायला लागतंय. मग ते जनतेसाठी काय करणार? त्यांची अवस्था काय होणार? हा, माझ्या पुतण्यानं मला रस्त्यावर आणलंय. हिरोबाया केवढा चांगला आपला आणि बाय सारखी हिरोबायावर आरोप. अहो पण काकी साहेब, तुमचा पुतण्या राजीव सूर्यवंशी तुमच्याशी असं का वागेल? सूड उगवायला, माझ्यावर सूड उगवायला तो असा वागतोय. आमदार झाल्यापासून रस्त्यावर आणलंय मला. आता तुम्हीच सांगा मी काय करू? मला म्हणतो काकी तुमची लायकी नाही या घरात राहायची, घरात ना बाहेर निघा. निवडणुकीसाठी पैसे आणलं होतं, ते पैसे मागायला सुद्धा लोकांचा ससेमिरा लावलाय माझ्या माग त्या पैशांसाठी. आता मी काय करायचं? कुठे आणायचे पैसे सांगा की? अहो तो आमदार व्हावा म्हणून मी माझा प्रचार सुद्धा लई केला नाही, मुद्दाम हारले. तळ हाताच्या फोडासारखं लहानपणापासून वाढवलंय, त्याला जपलंय मी. पण तो सगळं जुनं दिवस विसरलाय. मी आता घरी परत जाणार नाही. उपोषण करून माझा जीव इथंच जाऊ दे, मगच त्यांचं समाधान होणार. राजवीर सूर्यवंशीचा तर एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येत आहे. अपक्ष आमदार राजवीर सूर्यवंशी यांच्या काकी म्हणजेच माजी झेडपी अध्यक्ष कांचनताई सूर्यवंशी यांनी आपला पुतण्या वीरूच्या वागण्याला कंटाळून अमरण उपोषणासाठी सुरुवात केलेली आहे. ज्याच्याकडे लोक तालुका सांभाळण्याची अपेक्षा करतात त्याला साधं घर देखील सांभाळता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या उपोषणाचे अपडेट आम्ही तुम्हाला मिनिटाला देत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा धडक न्यूज. दे धडक बेधडक. विरुलय मंत्री हो वाटतंय ना तुला? आता ही बातमी ऐकल्यावर मंत्रीच काय, तुला ही जनता आमदार म्हणून पण राहू देणार नाही. ही डोक्यात फिट्ट करून ठेव. आता आपण काय करायचं? मला पण तेच कळत नाहीये ग. मला वाटलं होतं इथं आल्यावरती सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण इथं एव्हरीथिंग उलटच होऊन बसलंय. म्हटलं राजवीर नाहीये तर त्या कांचन सूर्यवंशीला तरी लुटूया. ती तर कंगाल झाली नुसती, तिच्यावरच दुसऱ्यांकडे भीक मागायची वेळ आली. तरी मी तुला सांगत होते इथे नको येऊयात, पण तू काय माझं ऐकलं नाहीस. तुझं ऐकत बसू की प्रोड्युसरचे पैसे परत फेडू? आता तरी कसे फेडणार आहोत आपण? तुझे सगळे प्लॅन फिसकटलेत सोना. एका महिन्यात त्या प्रोड्युसरला पैसे नाही दिले ना तर आपल्या बंगल्यावर पण जप्ती आणतील ते. ती लोक काहीही करू शकतात. तो विचार करूनच मला खूप भीती वाटते. इनफ यार गंगा, इनफ. सारखं तेच 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 नको सांगूस मला सारखं. आय नो एव्हरीथिंग. फाइंड आउट अ वे फ्रॉम दिस. आय एम शुअर यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. मला दूर दूर पर्यंत कुठलाच मार्ग दिसत नाहीये. आपण ज्याला लुटायला आलो होतो तो राजवीर मुंबईला जाऊन बसलाय. काय करावं कळत नाही. गंगा, आपण परत एकदा अंकुशराववरच जाळं टाकून बघूयात का? अगं तुला काय वेड लागलंय का? त्याने तुला जिवंत सोडले ना, हे नशीब मान. तू परत जर त्यांच्याकडे गेलीस ना तर परत आयुष्यात तू कुणालाच दिसणार नाहीस. यार मग काय करायचं? नुसतं हँडवर हँड ठेवून बसून राहायचं का? यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना. बट वी हॅव टू डू समथिंग. काहीतरी केलंच पाहिजे, पण काय तेच समजत नाही. उपोषण तर मी सुरू केलंय, पण आत्ताच कावळे बोंबलायला लागलेत पोटात. आणि हे पत्रकार तर लग्नाच्या पंक्तीत बसल्यागत माझ्या पुढ्यात बसलं.
मम्मी बोल की. अगं तुझं उपोषण एकदम यशस्वी होत चाललंय. आता तर पत्रकारांना बी खात्री पटली की तुझी बाजू बरोबर आहे. मम्मी अशीच लढत राहा. नालाय का काय हा नालाय का उपोषण करता करता मला शहीद करतो काय हा? लई भूक लागली मला, पोटात खड्डा पडलाय. जा काहीतरी खायला घेऊन ये मला. मम्मी तू काळजी करू नकोस, मी तुला असं रस्त्यावर नाही मरून देणार. मी जातो आणि तुला काहीतरी खायला घेऊन येतो. आलोच मी लगेच. हो तुम्ही कुठे चालला? अहो मम्मीने असं काहीतरी खाल्लं तर ते उपोषण कसं पूर्ण होणार हाय का नाही? नाही ते काय नाही, तुम्ही काय खायला बियाला आणायला जाऊ नका. हा मम्मी अहो तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही घरी चला, मी लई चांगले पदार्थ बनवलेत. कशाला पाहिजे उपोषण, राहू द्या हाय का नाही? हो नाही गणेशा, असं बोलू नकोस. जोवर मला हक्क मिळत नाही ना तोवर मी अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही. मग भला माझा जीव गेला तरी चालेल. शेवटच्या श्वासापर्यंत लढणार मी, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. बघितलं का मम्मी किती स्ट्रॉंग आहेत ते. काय गरज नाही त्यांच्यासाठी खायला आणायची. तुम्ही करा उपोषण. मला फक्त एकदा घरी येऊ दे. नाही तुझ्यावरनं घाणा फिरवला ना तर बघच, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. मामा या काकीने काय कुटाणा लावल्या आता? हल्ले नाटकं वाढल्या त्या काकीच्या. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. सगळा मीडिया विरोधच्या विरोधात बातम्या दाखवतोय. मला तर असं वाटतं ना आत्ताच्या आत्ता तिथं जावं आणि काकीसनी बोलावं. आज झाला आता तुझं कुटाणा. अरे माग्या अजिबात नाही, असं काय सुद्धा करणार नाहीस. अरे हे राजकारण आहे. राजकारणात एखादं तरुण नेतृत्व पुढे चाललं की लोक त्याला कंट्रोल करायला असं काहीतरी करतातच, आणि ते कंट्रोल झालं नाही की मग अशी बदनामी करतात. हो मामा, पण विर्यासारख्या चांगल्या माणसाची हाकनाक बदनामी होतीये ना या काकीच्या स्वार्थीपणाच्या राजकारणात. ते काय नाही, याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. लय उत्मात घातल्या त्या काकीनं आता. मला तर असं वाटतंय ना त्या उपोषणाच्या जागेवर जावं आणि सगळ्यांसमोर त्या काकीचं पितळ उघडं पाडावं. मी जाऊन सांगतोच, ही बाई तुमच्या समोरली भोळी बनते ना, पण याच बाईने सत्तेसाठी विरूची सुपारी दिली होती. दादा साहेबांना पण तिनेच मारलं. ती काय नाही, मी ना आता जाऊन सांगतोच तिथं सगळ्यांना. थांब, तुला याड लागले का काय? अरे असं केल्यानं सूर्यवंशी घराण्याची किती बदनामी होईल माहितीये का तुला? हा सगळं घरीच काटल. त्यात विरू आधी हित नाही, त्याला विचारल्याशिवाय तू कुठला सुद्धा कुठं ना करायचं नाही. वीराची बदनामी अशी डोळे उघडे करून आपण बघत बसायचं का? हा त्याला पर्याय नाही. ती कांचन किती चॅप्टरबाई आहे माहिती आहे ना तुला? तू करायला जायचा एक आणि व्हायचं भलतच. विरूची अडचण दूर करायला जायचा आणि विरूच्या अडचणीत वाढच व्हायची. असं काय करू नकोस तू. त्यात आधी विरू हित नाही, त्याला विचारल्याशिवाय तू कुठला सुद्धा कुठं ना करणार नाहीस. मला तर काय करू आणि काय नको हे कळण्यात झाले बघा आता. त्यात तो युवराचा फोन बी लागा नाही. आणि ज्या हॉटेलमध्ये तो थांबलाय ना तिथे त्याला कोणाला भेटू द्यायला झालेत आणि कोणाशी बोलू बी द्यायला झालेत. आपण एकच काम करू आता, वहिनीसनी विश्व काय करायचं ते. अरे सुनबाई पण सकाळपासून ती बायकांची कार्यशाळा आहे ना तिकडे गेली आहे. ती बी फोन उचलून झाली आहे. चांगलाच डाव साधलाय काकीनं. आपण नुसतं बघत बसलोय. टेन्शन नका घेऊ, तू लय हायपर होऊ नगस. काहीतरी मार्ग आपण काढूया बरोबर. मी काढतो काहीतरी मार्ग. मार्ग नाहीच निघाला तर विड्याच्या आमदारकीचं काय? आई ग मम्मी, मम्मी काय झालं? अरे डोळ्यासमोर अंधारी यायला लागली माझा जीव जातो वाटतं आता. तर आता आपण पाहत आहोत माजी अध्यक्ष कांचनताई सूर्यवंशी यांची तब्येत चिंताजनक झालेली आहे. त्यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी अजूनही ते कोणी आलेलं नाही. तर आपण त्यांच्यापाशी जाऊया. काकी, काकी तुम्हाला चक्कर आलेली, आता तुम्हाला कसं वाटतंय?
माझा जीव गेला तरी मला जोपर्यंत माझा हक्क मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही.